सध्या करमाळा तालुक्यामध्ये 7 लाख रुपये तुझे बँकेतनं फ्रॉड झालेला आहे, अशा प्रकारच्या बातम्या व्हायरल होत आहेत. नेमकं काय सत्य काय? माझं नाव अजय कांबळे. माझ्या अकाउंटमध्ये बॅलन्स होता 12 लाख रुपये. तर मी बसलेलो असताच मला एक नोटिफिकेशन पडलं, ट्रूकॉलला एक पडलं आणि आपल्या मेसेजला एक पडलं. तर आधारचा OTP पडला. तर मी OTP बघितला आणि शेअर कुठं केलेलं नाही आणि कुठं पाठवलं बी नाही. मग मला काय वाटलं की फ्रॉड असू शकतं, एक ते लोनचे ह्याचे येतात नोटिफिकेशन, असं मी गृहीत धरलं. तर गृहीत धरलं असताना मी 5 ते 10 मिनिट नंतर लगेच मला एक मेसेज आला की 2 लाख रुपये विड्रॉल झाले म्हणून. मग ते मेसेज आलाच. तर मी अकाउंट चेक केलं तर अकाउंटवर डायरेक्ट 7 लाख रुपये कमी दाखवले. आणि 7 लाख रुपये कमी दाखवले की मी फास्ट बँकेमध्ये गेलो. बँकेमध्ये गेलो असतात बँकेत अकाउंट फ्रीज करून घेतलं पहिल्यांदा, म्हणजे अकाउंट बंद केलं. बंद केल्यानंतर बँकेवाल्यांनी सांगितलं की सायबरला कंप्लेंट करा तुम्ही. सायबरला कंप्लेंट केली मी ऑनलाईन. सायबरमध्ये मला थोडं खुलासा आला त्यांचा की कोलकात्यामधून पैसे काढलेत आणि कोलकात्यावरून आणि दुसरं म्हणजे वसईवरून मुंबईवरून. तर मी तिथून परत कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलं की जी ब्रँच आहे तुमची पोलिसांची शाखा असते ग्रामीण लेवलची, तिथं जाऊन कंप्लेंट करा तुम्ही. मग तिथं जाऊन मी कंप्लेंट केल्यानंतर पुढील तपास आपले PI साहेब करत आहेत. तर माझी एवढीच विनंती आहे की माझी पूर्ण रक्कम गेलेली आहे 7 लाख रुपये, ती मला पोलिसांकडून वापस मिळावी त्यांच्या चौकशीतून. का पोलीस प्रशासनाचे संपर्क केल्यावर त्यांनी काय सांगितलं? त्यांनी सांगितलं की पुढील तपास आम्ही करतो म्हणून, कोलकात्याला एक टीम नेमतो आणि तिकडं तपास करतो म्हणून. काय नागरिकांना काय आव्हान असेल? नागरिकांना आव्हान आहे की ट्रूकॉल वगैरे असे ॲप्स आहेत ते आपण सांभाळून वापरले पाहिजेत. कारण त्याच्यामध्ये जे नोटिफिकेशनचे अलावचे ह्याचे हे असतात सेटिंगमध्ये, ती परमिशन आपण पुढं हॅकरला देतो, आपण स्वतःहून देतो. ती आपण काळजी घ्यावी सर्वांनी. आणि असे जर कुणी फ्रॉडचे मेसेज आलेच सायबरला कंप्लेंट करा. बँकेच्या माध्यमातून काय सहकार्य लाभलं का, किंवा काय त्या संदर्भात काय बोलणं झालं का? बँकेच्या संदर्भात तर बँक आपल्याला लिमिट देते फक्त 1 लाख रुपये. आपण ऑनलाईन जर ट्रान्झॅक्शन केलं कोणाला तर 1 लाख रुपयाच्या वरती 1 रुपया सुद्धा जात नाही. 24 तासानंतर त्याच्या पुढचे पेमेंट जातं. तर माझ्या अकाउंटवरून 7 लाख रुपये कट झाले. तरी बँकेकडून कसं काय 7 लाख रुपये गेले हा बी प्रश्न उपस्थित होतो. आणि जी आपण फोनपे वगैरे कुठल्या बी दुकानात आपण 10 रुपये असो 20 रुपये असो पेमेंट केलं तर आपल्याला लगेच मेसेज येतो की तुमचे 10 रुपये इकडे पाठवले, तुमच्याकडे एवढे शिल्लक राहिले. तर असा सुद्धा मेसेज आलेला नाही. तर बँकेचं पण ह्याच्यात थोडंफार ही शाखेचे हलगर्जीपणा असू शकतोय. कुठेतरी बँकेतनं सुद्धा असे पैसे आपण काढायला गेलो तरी 1 लाखाच्या पुढे मला वाटतं काय चेकबुक मागतात. चेकबुक मागतात. आणि महत्त्वाचा प्रश्न, आपण ग्राहक सेवा गेलो तर आधार कार्डवर आपल्याला थंबद्वारे आहे ना 30 ते 40 हजार रुपये देतात. 30-40 हजाराच्या वर देतच नाहीत. मग एवढी रक्कम एवढी विड्रॉल होती तरीसुद्धा बँकेचे कर्मचारी म्हणजे कर्मचाऱ्यांनी लक्ष का दिलं नाही त्याच्यावर. आपण गोपनीयता आपण म्हणजे सिक्युरिटी म्हणून आपण त्यात पैसे ठेवतोय आपण बँकेमध्ये, सगळ्यात सेफ्टी म्हणून आपण बँकेकडे बघतो. घरात पण एवढी रक्कम कोण ठेवत नाही, बँकेत ठेवतो. बँकेने आपले पैसे जबाबदारी घेतली पाहिजे. याबद्दल बँकेला विचारणा केल्यानंतर बँकेने काय उत्तर दिलं होतं? बँक म्हणते की आपली चुकी आहे, त्याच्यात कस्टमरची चुकी असू शकते. नाही, जे लिमिटचं जे होतं तुम्ही आता म्हणाले 1 लाख रुपयापेक्षा जास्त पैसे निघत नाहीत, असे बँकेला तुम्ही सांगितल्यावर बँकेने याच्यावर काय उत्तर? बँक म्हणली की ती IMPS ॲप का कोणतं तरी आहे, ती आपण कधी वापरला पण नाही, ती कस्टमरला तर माहीत सुद्धा नसेल. तर ती म्हणतात की त्यावर 10 लाख रुपये लिमिट असते. आता त्यांच्या सूचना नाही, ती ॲप कुणाला माहीत सुद्धा नाही. आता आम्हाला सुद्धा सगळ्याच कस्टमरला माहीत नसेल ती की 10 लाख रुपयाची लिमिट आहे म्हणून. आपण चेकद्वारे 1 लाखाच्या पुढे व्यवहार करतो एवढं माहीत आहे, पण कुठल्या ॲपनुसार 10 लाख रुपयाची लिमिट आहे हे ते कुणाला सुद्धा माहीत नसेल.